सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोठेवाडी या गावात मरगुबाई मंदिराच्या यात्रेदरम्यान काल मंगळवारी मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेमध्ये 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत 15हून अधिक भाविक गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनास्थळी के मराठी न्यूजच्या वतीने ग्राउंड रिपोर्ट घेण्यात आलेला असून या ठिकाणी गावातील प्रमुख पदाधिकारी व नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया. के मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे, सांगली, जत. नमस्कार, के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आपण सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोठेवाडी या गावामध्ये आलेलो आहे. या गावामध्ये काल अतिशय दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी मोठेवाडीमध्ये मरगुबाई देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी यात्रा भरते मंगळवारी. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले होते. या ठिकाणी काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाल्यानंतर समोर जे पत्र्याचं शेड आहे त्या शेडमधून उडून आल्यानंतर हे पत्र्याच्या शेडचे अँगल ह्या इमारतीला मोठा धक्का बसला बाजूच्या. त्यामुळे ही या इमारतीच्या पाठीमागील बाजूस या ठिकाणी काही भाविक उभारलेले होते, काही बसलेले होते. या ठिकाणी ही जी भिंत आहे, सुमारे 150 फूट लांबीची ही भिंत आहे, ज्याला कोणताही प्रकारचा आधार नव्हता. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे ही भिंत अचानकपणे कोसळली, त्या भाविकांच्या अंगावर कोसळली. त्या ठिकाणी लहान मुले होती, अबालवृद्ध होते. त्या ठिकाणी 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही वीट साधारणपणे, एक वीट साधारणपणे 22 ते 25 किलोची असते. ही वीट अंगावर पडल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले. त्यात सुमारे 15 नागरिक जखमी झालेले आहेत. 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी मरगुबाई मंदिराला आलेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेतलेली आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, जत. अंत्यसंस्कार झालेत का? काय चालतं का? तेच बोलू सुरुवातीला. नाव सांगून बोला. आनंद भाऊसाव मोठे, पोलीस पाटील, मोठेवाडी. काल मंगळवार आणि शुक्रवार मरगुबाई देवीजवळ कायम यात्रा भरत असते आणि मंगळवारी जवळपास 30 ते 40 भक्त लोक आले होते, यात्रेकरू आले होते यात्रा करण्यासाठी. आणि 4 ते 4:30च्या दरम्यान सुसाट वारा आणि पाऊस आला. त्यामुळं देवाच्या पाठीमागची भिंत, पाठीमागच्या शेडच्या ह्याच्यावरती पडल्यामुळे त्यांची भिंत पडून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. किती लोक जखमी राहतात? काय 15 ते 20 जण जखमी आहेत. ते वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या बरी आहे. अंत्यसंस्कार 9 ते 9:30च्या दरम्यान होतील सर्व मृतांचे. मी सुभाष कृष्णा मोरे, कागनेरे गावचे सरपंच. आम्ही या तालुक्याचे विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना पाठपुरावा करून या देवस्थानचा जसा काय डेव्हलपमेंट करता येईल ह्या पद्धतीनं या देवस्थानचे पुजारी, या गावचे सरपंच या दोघांना एकत्रित करून आणि आमदार साहेबांना पाठपुरावा करणार आहोत. आणि या भागाचे जिल्हा परिषद गटाचे माननीय सरदार पाटील साहेब यांच्याकडनं पण जिल्हा परिषदचा काय निधी येतो आहे, ह्या निधीतून इथं जी पक्की इमारत बांधण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे. हे भक्तांनी आता जे भक्तांनी मागून घेतलेले, मी बाबा हे करतो ते करतो, ह्या भक्तांनी बांधलेल्या भिंती आहेत. ह्या कुठल्या गावकऱ्याने, आमच्या या मोठेवाडी गावच्या लोकांनी बांधलेले नाही का, देवस्थान पुजाऱ्यांनी बांधलेले नाहीत, ह्या भक्तांनी बांधलेले आहेत. ह्या भक्तांनी बांधलेल्या भिंती आम्ही त्या भक्तांना बांधू नका असं म्हणू शकत नाही. मग आता तुमची काय मागणी आहे? आता आम्ही आमदार साहेब आज येणार आहेत. आमदार साहेबांना मागणी करणार आहे की बाबा या इथल्या लोकांना भक्त निवास बांधून द्या, अशी आमची आमदार साहेबाकडे मागणी.
तुझं नाव सांगा. आम्ही नावकेसकर, आम्ही देवस्थानचे पुजारी आहोत. आमचे पुजारीच्या कमिटीच्या वतीने आमची एक प्रशासनाला एक मागणी आहे की सगळ्यांनी जे देवस्थानला जे आज काही नुकसान झालेलं आहे हे जर आता इथून पुढे असं नुकसान होऊ नये म्हणून सगळ्यांनी हे जे प्रशासनाला विनंती करून इथे संरक्षक इमारती आम्हाला मंजूर करून द्याव्यात. इथं काय अडचणी तेवढी दूर व्हावी एवढी आमची म्हणजे असं हे आहे. आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांनी मध्ये येऊन जे आमचे देवस्थान ब वर्गात मंजूर करून देतो म्हणले होते एवढं निधी मंजूर करून द्यावी एवढी आमची हे. तुझं नाव. नागू केसकर पुजारी देवस्थानचे. बिरू कोंडेबा मोठेवाडी सरपंच. आणि काल 4 वाजता मोरगबाई इथे वादळी वारा व पाऊस यामुळे इथली भिंत एक 200 फूट भिंत होती. भाविकांनी दिलेली वर्गणी, या वर्गणीतून ही भिंत केलेली होती आणि अजूनही या भिंतीचं काम चालू होतं. आणि चालू असताना या वादळी वाऱ्यामुळं भाविक प्रत्येक आठवड्याच्या वारानुसार इथली जत्रा असते आणि त्या जत्रेनुसार भाविकांची यात्रा होती. आणि त्या यात्रेतनं आसरा घेण्यासाठी जे लोक थांबले होते आणि थांबल्यानंतर ही भिंत अचानक कोसळली आणि कोसळल्यानंतर यात 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि एक 15-20 जणांचं अत्यंत गंभीर जखमी झालेले आहेत. आणि ह्या जखमीमुळं आता काही दवाखान्यात आहेत. आणि त्यामुळं आमदार साहेबांनी फोन करून इथली आम्हाला माहिती विचारली आणि माहिती विचारून सहकार्य केलं दवाखाना आणि इथं झालेल्या लोकांचा मृत्यू यांच्यावर आता सध्या अंत्यसंस्कार चालू आहे. आणि आमची या मृत्यू झालेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या लोकांना शासनानं मदत करावी अशी आमची मागणी आहे. अण्णासाहेब शिवगोंडा गडदे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली. माझे गाव ते ह्या मोठेवाडी गावात लगत असल्यामुळं कायम या ठिकाणी आम्ही येत जात असतो. या तालुक्याचे कर्तबगार आमदार या ठिकाणी अनेक वेळा या देवस्थानला भेटून त्यांनी 5 कोटी रुपये निधी या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी भक्तांची सुसज्ज व्यवस्था मी करणार असं त्यानं भाकीतसुद्धा केलं होतं. आणि नियमाप्रमाणे मंगळवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी मोठी यात्रा या कर्नाटक महाराष्ट्राच्या लोक या ठिकाणी येऊन श्रद्धेनं या देवीवर विश्वास ठेवून यात्रा वगैरे करीत असतात. तसं काल त्यांनीसुद्धा या ठिकाणी नियमाप्रमाणे येऊन जत्रा करत होते आणि अचानक 4-4:30 वाजता सुसाट वारा, वादळी वारा, पाऊस या ठिकाणी आला आणि देवीच्या समोर जो पत्रा शेड होता तो पत्रा शेड पहिल्यांदा वाऱ्यानं उडाला आणि मागच्या पत्रा शेडवरती येऊन आदळला. आणि लोक पाऊस आणि वारा आत शिरल्यामुळं लोक भिंतीचा आसरा घेण्यासाठी मागं येऊन थांबले आणि पुन्हा एकदा सोसाट्याचा मोठा वारा येऊन या ठिकाणी जी भिंत होती ती भिंत अचानक ढासळल्यामुळं बरीच लहान मोठी माणसं या ठिकाणी दगावली. 6 माणसांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि काही 15 ते 20 लोक आज दवाखान्यामध्ये. रात्री सर्वच या ठिकाणच्या लोकांनी प्रशासनानं आपल्या जत तालुक्याचे माननीय कार्यकारी तसे हे आपलं ठिकाणी भेट दिली. जिल्हा परिषदचे सदस्य, दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य सरदार पाटील आणि या गावचे पोलीस पाटील, सरपंच यांनीसुद्धा या ठिकाणी अतिशय हिरिरीनं भाग घेऊन या लोकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. तिचं आता काय करणार? आता यापुढं मी प्रशासनाला विनंती करतो की शासनाला आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणची लवकरच गांभीर्यानं दखल घेऊन 5 कोटीचा निधी मंजूर करून या ठिकाणी ज्या भाविकांची म्हणजे सेवा करण्याची गरज आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी निधी मंजूर करून आराखडा तयार करून या ठिकाणी भक्तांच्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे या ठिकाणी इमारती बांधून द्याव्यात अशी माझी विनंती. खुशखबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.